ज्या वेळेला खरं आभार मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्याच्या निमित्ताने खरं सर्व मंडळी उपस्थित होते आणि त्या वेळेला प्रत्येकाने सांगितलं की आमच्या वतूर परिसरातून एवढं एलिव्हेटर त्या ठिकाणी आळेपाटा परिसरातून एवढं एलिव्हेटर त्याही वेळेला खरं तर संयोजकांनी मला बोलण्यासाठी 2 शब्द संधी दिली। या ठिकाणी आमच्या आदिवासी भागातील बरीचशी नेते मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित आहेत। त्यामध्ये आमचे मार्गदर्शक नांगरे गुरुजी असतील, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचं ज्यांनी काम केलं ती सर्व नेते मंडळी खरं तर या व्यासपीठावरती आणि समोर बसले आहेत। त्यावेळेला मी खासदार साहेबांना बोललो होतो की साहेब, आदिवासी भागातून झालेल्या मतदानापैकी खरं तर 80 ते 85% मतदान हे महाविकास आघाडीला होईल याची मला खात्री आहे, परंतु त्याही पेक्षा आमच्या समाज बांधवांनी जो निर्णय घेतला आणि 90% पर्यंत झालेल्या मतदानाच्या जी टक्केवारी दाखवून दिली, या ठिकाणी खरं तर अशोक दादा बसलेले। अशोक दादा आदिवासी भागातून अगदी खटाखट मतदान झालं आणि म्हणून तुम्ही सर्व मंडळी खरं तर आता जेवढं आमच्याकडनं देता येईल तेवढं आम्ही भरभरून दिलेलं आहे। मागच्या वेळेला मागच्या पंचवार्षिकला देखील कोल्हे साहेबांना आदिवासी भागातून त्या ठिकाणी भरभरून देण्याचं काम आमच्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी केलं आणि मला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की सामाजिक दृष्ट्या ज्या वेळेला एखादा निर्णय होतो किंवा सामाजिक दृष्ट्या ज्या वेळेला एखादा प्रश्न निर्माण होतो त्या प्रश्नाला अचूक ओळखून उत्तर कसे द्यायचं हे काम आमच्या समाज बांधवांनी नेहमीच केलेलं आहे। त्या ठिकाणी मग आमचं जांभूळचं शेवटचं टोक असेल, खरं तर किरेश्वरची मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, आमचे मित्र काही मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत। त्या ठिकाणी ते कोपरं मांडव गाव 5 वर्षांपूर्वी साहेबांनी दत्तक घेतलं होतं, त्या ठिकाणी थोडासा नाराजीचा सूर जरी आपल्याला दिसून आला, परंतु ज्या वेळेला सामाजिक निर्णय झाला, समाजाची दिशा त्या ठिकाणी फिरली आणि सामाजिक निर्णयामध्ये ज्या वेळेला सगळ्यांनी एकदा पुन्हा तो निर्णय घेतला, तर त्या कोपरे मांडवे गावातून देखील आमच्या मंडळीने त्या ठिकाणी पुन्हा एकदा भरभरून साहेबांना त्या ठिकाणी मतदान केलं आणि म्हणून मला अभिमान वाटतो आमच्या समाजाचा की नाराजी असते परंतु ती काही क्षणापर्यंत काही वेळेपर्यंत असते, परंतु ज्या वेळेला आपल्यावरती काहीतरी संकट येते सामाजिक गोष्टी असं ज्या वेळेला लोकांना कळतंय त्या वेळेला मात्र आमचा समाज बांधव त्या ठिकाणी एकत्रित आल्याशिवाय राहत नाही, ही परिस्थिती वर्षानुवर्ष आलेली आहे आणि म्हणून आम्ही जे काही भरभरून दिलेलं आहे या ठिकाणी लेंडे साहेब बसलेले आहेत। लेंडे साहेब, आम्हाला देखील आता तुमच्याकडनं काहीतरी भरभरून मिळावं अशी अपेक्षा आहे। खरं तर कोल्हे साहेबांच्या या नागरी सत्कार समारंभाच्या निमित्ताने मी एवढ्या शुभेच्छा सदैव व्यक्त करेन की कोल्हे साहेबांच्या हातून आमच्या आदिवासी भागाचा विकास होण्यासाठी जे जे काही गोष्टी त्यांना करता येतील त्या त्यांनी केल्या पाहिजेत। आम्ही 100% पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही। माझे नेते मंडळी असेल, आमचे कार्यकर्ते असतील, आमचे मित्र मंडळी असेल, आदिवासी भागातील सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं काम त्या ठिकाणी मी करत असा या ठिकाणी विश्वास देतो। परंतु खासदार साहेबांनी आदिवासी भागाकडे जास्तीचं लक्ष देऊन जो काही आदिवासी समाजासाठी निधी असतो तो निधीचा पुरेपूर वापर कशा पद्धतीने होईल आणि आदिवासी विभागावरती खऱ्या अर्थाने लक्ष टाकून त्या आदिवासी विभागाचा तो निधी कसा खर्च होईल, कारण आमचा आदिवासी विभाग हे फार मोठं त्या ठिकाणी मंत्रालयाचं एक
बाजू आहे आणि कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मार्चेंट जर आले, आपण मार्चेंट पाहिली तर घोडेगाव प्रकल्प कार्यालयासारख्या कार्यालयामधून करोडो रुपयाचा निधी ज्या वेळेला फिरून जातो त्यावेळेला मात्र आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी हतबल असतो. आणि म्हणून येत्या कालावधीमध्ये आमचे सरपंच असेल, या ठिकाणी राजूरगावचे सरपंच ताई म्हटल्यात, माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी सुरेखाताई म्हटल्यात, यांच्या सर्वांच्या साथीनं आणि यांना सर्व मंडळींना मी बरोबरीनं घेऊन खरं तर पोलीस साहेबांपर्यंत आमच्या आदिवासी भागातले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आणि जास्तीचं काही न बोलता आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं खरं तर हा नागरी सत्कार करत असताना मी त्यांना शब्द देतो की आम्ही मंडळी कधीच कमी पडणार नाही. तुम्ही देखील आता त्या ठिकाणी आम्हाला भरभरून द्या, एवढंच या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.